राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 2 दिवसीय अधिवेशन शिर्डीमध्ये होत आहे। आज अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे। पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री हसन मुश्रीफ आपल्यासोबत आहेत। सर, आजचा दुसरा दिवस आहे, कुठले निर्णय कुठले ठराव आज अपेक्षित आहेत? आज ठरावापेक्षा 2 दिवस आमचा पक्ष हा नवीन आहे आणि त्या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड यश आलेलं आहे। आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि आमच्या पक्षाची निवडणूक आहे, त्याची सदस्य नोंदणी मोहीम अशा दोनसाठी ही आमची शिबिर आहे आणि या 2 दिवसाचा आज शेवटचा दिवस आहे। आज राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचं भाषण होईल आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांना एक उत्साहाने एक मार्गदर्शन मिळेल की ज्यामुळं या राज्यामध्ये आम्ही पक्षाचा चांगला विस्तार करू शकू आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळवू शकू। बाबांचं दर्शन घेतलं आपण नुकतंच, काय साकडं घातलं? काय नाही, श्रद्धा आणि सबुरी। श्रद्धा आणि सबुरी, पण आपल्याला कोल्हापूरचं पालकमंत्रीपद मिळणं अपेक्षित होतं, वाशिम मिळालं। ठीक आहे, आता जे परिस्थिती तिन्ही पक्षांनी मिळून निर्णय घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आपलं आहे, पण यासाठी श्रद्धा आणि सबुरी ठेवायची असते। विभागून देण्यात आलेलं आहे सर कोल्हापूरचं पालकमंत्री। विभागून नाही, ते सहअध्यक्ष आहेत, राज्य सहअध्यक्ष केले, पालक विभागून वगैरे काय नसते। आपल्याला वाशिम देण्यात आलेलं आहे, बरंच अंतर आहे कोल्हापूर वाशिम। आता काय इलाज नाही, मी बुलढाण्याला होतो, यापूर्वी नगरला होतो आणि किती 3 वर्ष, अनेक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे। आता हे आपण चांगलं करू। आपले दौरे होते ते दौरे पण आज काही रद्द झालेले आहेत, आपण नाराज असल्याची मतदारसंघामध्ये चर्चा आहे। आज दौरा कुठं आहे? आज इथंच आहे ना मी, आज जाणार आहे रात्री मी। धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद मिळालेलं नाही आहे आणि मंत्रिपद देखील त्यांचं काढून घ्यावं अशी विरोधकांकडनं मागणी होती। याच्याबद्दल अजितदादा पवारांनी अनेक वेळा खंडन केलेलं आहे, आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी खंडन केलेलं आहे। जोपर्यंत कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत अशा प्रकारचे एखाद्या व्यक्तीला हे करणे का बरोबर नाही, असं आम्ही सातत्याने आमच्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे। काल अनेक पक्ष प्रवेश झालेत अजितदादांच्या उपस्थितीमध्ये। त्यांनी ज्यांचे प्रवेश झाले त्यांना असं सांगितलं की चुकीचं कामं करू नका, नाहीतर नेतृत्वाला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागतं, किंमत चुकवावी लागते। नाही, अजितदादा पवारांचं नेहमीच असतं की पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे आमचे जे विचार आहेत त्याच्यामध्ये आपलं काम करावं आणि त्यांना कसल्याही प्रकारे चुकीचं काम केलेलं आवडत नाही। लोकसभेमध्ये महायुतीला फटका बसला होता, विधानसभेमध्ये चांगलं यश मिळालं, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, पुढचा आलेख कसा असणार आहे? या 3 निवडणुकांचं वर्णन आपण चांगलं निवडणुकीमध्ये यश मिळेल, कारण यश मिळाल्यामुळं विधानसभेत राज्यात सत्ता असल्यामुळं अनेक लोकांना वाटतं की आपले कामं होतील, चांगलं यश मिळेल आणि त्याशिवाय आम्ही साईबाबाच्या चरणी आलेलो आहोत। शेवटचा प्रश्न, लाडकी बहीण योजनेचे पैसे हे परत करावेत अशी मागणी देखील होती। चुकीचं आहे, कोणत्याही चुकीचं बातम्या आहेत। यापूर्वी आम्ही अनेक वेळा खंडन केलेलं आहे की आमचे जे 1500 रुपये आम्ही लाडक्या बहिणींना द्यायचं ठरलं त्यावेळेला जो GR काढलेला आहे त्या GRमध्ये ज्या अटी होत्या त्याचीच फक्त अंमलबजावणी केली जाईल, परंतु जे ह्यातून अपात्र ठरतील त्याचे पैसे काही परत मागितले जाणार नाहीत। परंतु त्या अटी पहिल्यापासून होत्या की त्यामध्ये 4 चाकी गाडी नसावी, इन्कम टॅक्स भरणार। आता टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी यांच्या घरात जर एखादी महिला असेल तर त्या अजून कसं चालेल? त्यानंतर दुसरं 2.5 लाख उत्पन्नाची मर्यादा, हे सगळ्या आधीच त्या GRमध्ये होत्या, त्याची त्या निवडणूक काळात काय आपण अंमलबजावणी केली नव्हती। आता स्वतःहून महिला म्हणतात किंवा हे आम्ही ह्यात बसत नाही, हे घ्या पैसे। पण अनेक महिला अशा आहेत की त्या पैसे देणार नाही आहेत किंवा तशी शक्यता वाटत नाही, तर हे पैसे त्याच्यावर घेणारच नाही आपण। जे अपात्र ठरल्या त्या महिलांच्याकडनं वसुली केली जाणार नाही। पण सर, हा सरकारचा टॅक्स पेअरचा पैसा आहे अशी देखील अनेकांची मतं। ठीक आहे ना, सगळ्या आता राज्यभरामध्ये सगळ्या देशाच्या निवडणुकीमध्ये हेच चालू आहे। आता दिल्लीमध्ये बघितलं असेल सगळ्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये हेच सुरू आहे, त्यामुळे आता त्यामध्ये काय वेगळं काय राहिलेलं नाही। हे आहेत हसन मुश्रीफ, त्यांचं म्हणणं आहे की साईंच्या दरबारी आलेलो आहोत, श्रद्धा आणि सबुरी हे 2 मंत्र इथे मिळतात, त्यामुळे श्रद्धा आणि सबुरी त्यांनी दोन्ही ठेवलेली आहे। कोल्हापूरचं पालकमंत्रीपद त्यांना मिळालं नाही, त्यामुळे ते नाराज असल्याची देखील चर्चा आहे, परंतु आता वाशिमचं पालकमंत्रीपद मिळालं, तिथे काम करू असं देखील मत त्यांनी व्यक्त केलं। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।